हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू UVC इंग्लिश चॅनल. बघा, आपण आर्टिकल्स बघत आहोत. त्यामध्ये आज हा जो पार्ट आहे पार्ट 2 आहे. याआधी आपण पार्ट फर्स्ट याच्यावर बघितलेला आहे आर्टिकल्समध्ये. आणि आर्टिकल्सचे जे दोन काइंड आहेत त्याच्यामध्ये डेफिनेट आर्टिकल्स आणि इनडेफिनेट आर्टिकल्स. तर आपण इनडेफिनेट आर्टिकल्स बघत आहोत. त्यामध्ये इनडेफिनेट जे आर्टिकल्स आहेत ते आहे ए आणि ॲन. आता इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजेच काय? an article which does not refer to any particular person or thing is known as indefinite articles. आणि एक्झाम्पल्स आहेत ए किंवा ॲन. म्हणजेच एखाद्या विशिष्ट पर्टिक्युलर पर्सनविषयी किंवा एखाद्या थिंगविषयी आपण डेफिनेटली बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही, किंवा त्यावेळेस आपल्याला ए किंवा ॲन हे आर्टिकल्स यूज करायचं असते. तर बघा, याचा पार्ट फर्स्ट आपण बघितलेला आहे. आता यूज ऑफ इनडेफिनेट आर्टिकल्स नेमके कधी यूज करायचे असते आपल्याला हे इनडेफिनेट आर्टिकल्स. तर त्यामध्ये काल आपण बघितलेला आहे की व्हॉवेल्स आणि कन्सोनंटचा जो रूल आहे तो सुद्धा आपण बघितलेला आहे की नेमिंग वर्डमध्ये जर नेमिंग वर्डचं जे फर्स्ट लेटर असेल ते जर कन्सोनंट असेल तर आपल्याला ए यूज करायचा असतो. आणि जर ते नेमिंग वर्डचं फर्स्ट लेटर हे व्हॉवेल्स असेल, जसं AEIOU असेल, तर आपल्याला ॲन यूज करावा लागतो. हा सर्वांना माहीत असलेला रूल आहे. परंतु जर डीपमध्ये बघितलं तर आणखीन छोटे मोठे असे रूल्स आहेत आणि ते आता आपण बघणार आहोत शॉर्टमध्ये. जसं आता इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहे की त्याद्वारे आपले सर्व पॉईंट्स काय होणार आहे, क्लिअर होणार आहेत. जसं इथं आहे आता मिस्टर किंवा मिसेस किंवा मिस प्लस सरनेम, अशा प्रकारचे जे शॉर्ट फॉर्म म्हणतो किंवा नावाच्या सुरुवातीला आपण मिस्टर किंवा मिसेस लावतो, तर त्याआधी आपल्याला ए घ्यायचं किंवा ॲन घ्यायचं. तर यामध्ये सुद्धा आपल्याला ए घ्यायचा असतो. जसं मिस्टर जोशी किंवा मिसेस राऊत किंवा मिस उषा. तर आपल्याला एच का बरं घ्यायचा असतो यामध्ये? तर याचा असा एक रूल आहे की आपण जर ए घेतलेला असेल तर ती व्यक्ती आपले काय आहे, ओळखीची आहे. त्याद्वारे आपण इंडिकेट करतो, म्हणून आपल्याला इथं ए घ्यायचा असतो. आता सेकंड रूल जो आहे तो आहे ए इज यूज बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाउन. आता हा जो रूल आहे हा सर्वांना माहीतच आहे की काउंटेबल नाउन जर असेल तर त्याच्यासमोरसुद्धा आपण ए यूज करतो. जसं आता इथं संजय इज अ गुड लॉयर, कारण संजय हा इथं एकटाच आहे म्हणून आपण अ गुड लॉयर म्हटलेला आहे, म्हणून इथं ए यूज केलेला आहे. देन महेश इज अ कॅची बॉय, परत इथं ए यूज केलेला आहे. सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर आपल्याला ए यूज करायचा असतो. आता बघा, सिंग्युलर काउंटेबल नाउन यच. आता यचचं बघा, यचचे काही नियम आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. जसं इथं काही एक्झाम्पल्स आहेत. हॉर्स, हिल, हेलिकॉप्टर अँड अ हंबल मॅन. बघा, इथं आत्ताच आपण रूल बघितलेला आहे की नेमिंग वर्डचं फर्स्ट लेटर जर हे कन्सोनंट असेल तर आपण ए यूज करतो, आणि त्या रूलमध्ये हे बरोबर बसता येतं. जसं ए आणि ए हॉर्स, ए हिल किंवा ए हेलिकॉप्टर, अ हंबल, हा रूलनुसार हे बरोबर आहे. परंतु खाली आणखीन काही एक्झाम्पल्स घेतलेले आहे बघा. जसं इथं ॲन घेतलेलं आहे आपण, आणि ॲन आवर, ॲन ऑनर, ॲन ऑनरेरियम किंवा ॲन एअर. तर बघा, आत्ताच आपण ए सुद्धा बघितलं एच सोबत, आणि आता इथं ॲनसुद्धा बघणार आहोत एच सोबत, जे फर्स्ट लेटर एच आहे. परंतु का बरं? कारण याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते काय होते, ॲन आवर होते. एच इथं काय आहे, सायलेंट आहे. इथं सुद्धा ॲन ऑनर म्हणतो आपण, एच सायलेंट आहे. ॲन ऑनर, ऑनरेरियम आणि ॲन एअर. जेव्हा एच सायलेंट असतो तेव्हा आपल्याला एच्या ऐवजी ॲन घ्यायचा असतो. हा रूल आहे असा. नेक्स्ट आहे आता जे शॉर्ट फॉर्म म्हणतो आपण, जसं MP, MA, NCC, MLA किंवा MSc. आता हे जे शॉर्ट फॉर्म आहेत तर साहजिकच तुम्हाला असं वाटत असेल की इथं MP आहे किंवा MA आहे, तर फर्स्ट लेटर आहे हे काय आहे, कन्सोनंट आहे, म्हणून आपण काय घेणार इथं ए. परंतु असं नाही, इथं आपल्याला MP म्हटलेलं आहे, परंतु त्याचं जे आपण उच्चारण करतोय MP म्हणताना तर EM येते. ओके, MP म्हणतो बघा, MP म्हणजे ई येतो. आता ई जेव्हा येतो MP म्हणताना तेव्हा आपल्याला काय घ्यायचं आहे, ॲन घ्यायचं असतो. ओके, म्हणजे MP म्हणा किंवा MA म्हणा, MA म्हणताना सुद्धा आपल्याला काय येणार आहे, EM येणार आहे.
एम ए म्हणतो, तर ई हा स्वर आहे किंवा व्हॉवेल्स आहे, त्यामुळे इथं आपल्याला ॲन घ्यायचं आहे. त्याचसारखे एम एल ए झालं किंवा एम एस सी झाले, अशा प्रकारचे जे शॉर्ट फॉर्म आहेत त्याचं जर सुरुवातीचं जर प्रोनाऊन्सिएशन जे म्हणतो आपण, जो साऊंड असतो, तर जर आपलं व्हॉवेल्स असेल किंवा स्वर येत असेल तर आपल्याला एच्या ऐवजी काय घ्यावं लागणार आहे, ॲन घ्यायचा असतो. आणि आता आणखीन एक जे म्हटलं आहे फ्रेजेस. आता फ्रेजेसमध्ये सुद्धा ए किंवा ॲनचा उपयोग, तर जसं इथं आता आपण करू शकतो, ए किंवा ॲनचा सुद्धा उपयोग करू शकतो. जसं आता इथं आहे इन अ हरी किंवा इट इज अ पिटी, तर फ्रेजेसमध्ये सुद्धा आपल्याला इनडेफिनेट आर्टिकल्स आपण यूज करतो. तर बघा, अशा प्रकारे आपण हे आर्टिकल्स, इनडेफिनेट आर्टिकल्स बघितलेले आहे, की त्याचे जे आता रूल्स आहेत ते आपण बघितले, आणि त्याद्वारे आपले जे काही शंका असतील किंवा आपले काही प्रॉब्लेम्स असतील ते काय होणार आहे, एकदम क्लिअर होणार आहेत. सो इफ यू थिंक दिस व्हिडिओ इज हेल्पफुल फॉर यू, देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.